नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश पोयम नंबर 1.1 बी द बेस्ट या पोयमचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत. परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी त्यामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, जसं वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज असतील, चिटचॅट असतील, मार्जिन क्वेश्चन्स असतील, ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉप घेतलेला आहे. तर काही जण म्हणतील व्हिडिओ सुरू झाला कीच काही जण म्हणतील यामध्ये तर वर्कशॉपच नाही आहे, परंतु आपण ज्या ज्या गोष्टी सुरुवातीला दिलेल्या आहेत, पाठामध्ये आहेत, कवितेमध्ये आहेत, त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. तर सुरुवातीला बघूया आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये चिटचॅट मधला पहिला प्रश्न आहे, हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? म्हणजे तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेलं आहे का? येस, आय हॅव गॉट अ प्राइज इन अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन. याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. सेकंड, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम? म्हणजे तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं होतं जेव्हा तुम्हाला प्राईज भेटलेलं होतं? आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. कोणाचंही उत्तर असंच असणार आहे. कोणाला दुःख होणार आहे का? नाही, सगळ्यांनाच आनंद होणार आहे जेव्हा त्यांना बक्षीस मिळालेलं असेल. थर्ड आहे, हॅव यू एव्हर फेल इन युअर एफर्ट्स? म्हणजे तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये कधी अपयशी झाला आहात का? तर येस, आय डिड फेल समटाइम्स इन स्पाईट ऑफ माय एफर्ट्स. डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेलियर? म्हणजे यशासोबतच आपण अपयश देखील स्वीकारलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? येस, वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेलियर. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? म्हणजे एखाद्या संघामध्ये, टीममध्ये तुमची निवड नाही झाली तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? आय विल फील व्हेरी सॅड अँड डिजेक्टेड इफ आय एम नॉट सिलेक्टेड इन अ टीम, बट आय विल ट्राय टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. म्हणजे मला त्यावेळेस वाईट वाटणारच, परंतु मी माझ्या जे प्रयत्नांमध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये सुधारणा करेन. त्यानंतर चा प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यामध्ये ए, रीड अलाउड द फॉलोविंग सेट्स ऑफ वर्ड्स. बी, रिअरेंज each of the above sets of words according to the increasing order of their size growth. इन्क्रीजिंग यामध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला त्यांचा आकार, वाढ यांच्याप्रमाणे चढत्या क्रमाने त्यांची पुनर्मांडणी करायची आहे. त्यामध्ये ए, रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन याचा क्रम लावता येईल. स्ट्रीम, रिव्हर, सी, ओशन. बी, हिल, स्टोन, माउंटेन, रॉक. तर याचा योग्य क्रम राहील स्टोन, रॉक, हिल, माउंटेन. सी आहे प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. तर याचा योग्य क्रम येईल सीड, सॅपलिंग, प्लांट, ट्री. डी आहे चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. तर याचा योग्य क्रम येईल बेबी, चाइल्ड, यूथ अँड अडल्ट. सेकंड क्वेश्चन आहे, इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युजिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्सेस. म्हणजे तुमच्या प्री प्रायमरी क्लासेसमध्ये मी द लायन अँड द माऊस ही स्टोरी ऐकली असेल, तुम्हाला पाठ असेल किंवा वाचली असेल, तर ती स्टोरी तुम्हाला या ठिकाणी काही हेल्पिंग वर्ड्स दिलेले आहेत, त्याच्या आधारे ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि ती स्टोरी पूर्ण करायची आहे. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. खाली पिवळ्या पट्टीमध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ड्स दिलेले आहेत, तर योग्य ठिकाणी योग्य वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. अ माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. द लायन गॉट अप अँग्रीली. ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी to kill it. The mouse begged the lion to leave it and said that someday it would help the lion. The lion laughed and let it go. One day the lion was caught in a net set up by hunters.
He roared loudly as he tried too hard to escape. The mouse heard the lion and come. It chewed up the net with the sharp teeth and set the lion free. Moral of the story काय येईल मग? A friend in need is a friend indeed. आलं लक्षात? आता त्यानंतर या पोयममध्ये जे मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण पाहूयात. जे इयत्ता 5वी पासून 6वी 7वी मध्ये जे विद्यार्थी आपल्याला जॉईन झालेले आहेत त्यांना लक्षात आलेलं असेल की आपला पॅटर्न नेमका कसा असतो. तर सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी घेतो, त्यानंतर मार्जिन क्वेश्चन आणि त्यानंतर वर्कशॉप. तर पाहूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड अ स्क्रब? A pine tree is tall, whereas a scrub is a small and short plant. Second, what do people like to see along the highway? Answer is, along the highway, people like to see narrow paths. Third question, what is the message given at the end? Answer is, the message given at the end is, be the best of whatever you are. आता मार्जिन क्वेश्चन नंतर आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. या पाठाच्या खाली जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहूयात. First question, read the words or names given below. Put the big sized or bigger ones in the big circle and the smaller ones in the small circle. आता या ठिकाणी काही आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत आणि आपल्याला एक आकृती दिलेली आहे ज्यामध्ये 2 सर्कल्स आहेत, स्मॉल सर्कल आणि एक बिग सर्कल. तर स्मॉलर वर्ड्स किंवा ज्या स्मॉल मिनिंगचे वर्ड्स आहेत ते बिगर वर्ड्स बिग साईजच्या सर्कलमध्ये लिहायचे आहेत. आता या ठिकाणी पाहूयात. स्मॉल सर्कलमध्ये कोणकोणते वर्ड्स येतील? स्क्रब, रील, बुश, बॅश, स्टार, ट्रेल. तर हे काय आहेत? या सर्व वस्तू छोट्या आहेत. कशाच्या मानाने? आता या बिग सर्कलमध्ये ज्या काही वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तूंच्या मानाने या स्मॉल सर्कलमधील वस्तू छोट्या आहेत. तर बिग सर्कलमधील वस्तू पाहूयात. पाईन, सन, हायवे, लेक, ट्री, मस्की. सेकंड क्वेश्चन आहे, फॉर्म अ ग्रुप्स ऑफ 4, रीड ईच स्टॅन्झा इन द पोयम टर्न बाय टर्न. या ठिकाणी आपल्याला काहीही लिहायचं नाही, फक्त 4-4 जणांचे गट बनवायचे आहेत आणि एक स्टॅन्झा तुम्हाला टर्न बाय टर्न म्हणायचं आहे. थर्ड क्वेश्चन इज, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. या कवितेमध्ये जे काही रायमिंग वर्ड्स आलेले आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहेत. हिल, रील, बी, ट्री, ग्रास, बॅस, मेक, लेक, ट्रीव, डू, हेअर, नियर, ट्रेल, फेल, स्टार, आर. हे काही रायमिंग वर्ड्स आपल्याला सांगता येतील. फोर्थ क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग विथ अप्रोप्रिएट वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोयम. फर्स्ट वन इज डन फॉर यू. फर्स्ट आहे, इफ यू कांट बी पाईन बी अ स्क्रब. आता या ठिकाणी आपल्याला हे एक करून दिलेलं आहे आणि खालचे करायला सांगितलेले आहेत. सेकंड आहे, इफ यू कांट बी अ ट्री, तर रिकाम्या जागी काय येईल? बी अ ब्रश. थर्ड इज, या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. त्यानंतर आहे बी अ बॅश. इफ यू आर मस्की बी अ बॅश किंवा बास. जसं प्रनाऊन्सिएशन तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने. पण बॅश, मस्किन अँड बॅश हे काय आहे? एका फिशचं नाव आहे. फोर्थ आहे, इफ यू कांट बी अ कॅप्टन बी अ बुश. फिफ्थ आहे, सुरुवातीलाच रिकामी जागा दिलेली आहे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. सिक्स्थ आहे, इफ यू कांट बी द सन, रिकाम्या जागी येईल बी अ स्टार. आता या सगळ्यासाठी तुम्हाला पोयम पाठ असावी लागेल, तेव्हाच तुम्हाला या कवितेच्या ओळी पूर्ण करता येतील. फिफ्थ क्वेश्चन आहे, राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. यामध्ये फक्त तुम्हाला चूक बरोबर हे सांगायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स इज, ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द
teams. This sentence is true or false? तर हे सेंटेन्स आहे false, चुकीचं आहे. सेकंड आहे a bit of grass can make the highway happier. तर हे सेंटेन्स आहे ट्रू, बरोबर आहे. थर्ड सेंटेन्स इज we win or fail depending upon size or position. This sentence is false. हे सेंटेन्स चुकीचं आहे. फोर्थ, a scrub is found at the top of the hill. This sentence is false. फिफ्थ आहे if your work is not important, don't do it. This sentence is false. सेंटेन्स आहे whatever job you have, do your best. This sentence is true. हे सेंटेन्स बरोबर आहे. सिक्स्थ क्वेश्चन आहे राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. फर्स्ट इज द टायटल ऑफ द पोयम इज बी द बेस्ट. Second, the poem is written by Douglas Malloch. Third is the poem has dash dash stanzas. Each stanza has dash dash lines. The poem has 4 stanzas. Each stanzas have 4 lines. Fourth, the lines that rhyme in each stanzas are first and second, third and fourth. Fifth is the poet compares big things with small things. Sixth is पहिल्यांदाच रिकामी जागा आहे if you can't be is a repeated expression in the poem. Seventh is the line I shall always remember is be the best of whatever you are. अशा प्रकारच्या ह्या रिकाम्या जागा आपल्याला सांगता येतील. त्यानंतर 7th क्वेश्चन आहे रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पोयम लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर बाय जुलिया फेदर कॅर्नी. लर्न इट अप, सेट इट टू अ ट्यून अँड एन्जॉय सिंगिंग इट. यू मे आस्क युअर टीचर टू हेल्प यू. तर या ठिकाणी ही जी कविता दिलेली आहे ती फक्त आपल्याला वाचायला सांगितलेली आहे. बाकी या ठिकाणी लिहिण्याचा कुठलाही भाग नाही, फक्त ही कविता तुम्हाला वाचायची आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन आणि बरंच काही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला एकदा नक्की भेट द्या, तेव्हाच तुम्हाला समजून येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.